आणि रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत। रविवारी एसआयटीने चौकशी केल्यावर आता ईडीने चाकणकरांना समन्स पाठवले। खरातसोबतच्या आर्थिक संबंधांच्या प्रकरणात चाकणकरांची आता ईडी चौकशी होणार आहे। याआधी चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचीही ईडीने चौकशी केली होती। तर एकीकडे कल्पना खरात यांनाही दिलासा मिळत नाहीये। बंधू खरातच्या प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या अडचणी एकीकडे वाढल्या तर दुसरीकडे कल्पना खरातलाही दिलासा नाहीये। अटकेपासून संरक्षण मिळत नाहीये। शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी पार पडली, मात्र न्यायालयाने कोणताही अंतरिम दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला। अटकेची शक्यता लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर इथल्या न्यायालयात कल्पना खरातने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला। या सुनावणी दरम्यान खरातच्या वकिलांनी न्यायालयासमोर विविध कायदेशीर मुद्दे आणि पूर्वीचे काही निकाल सादर करून जामीन मंजूर करण्याची विनंती केली, मात्र न्यायालयाने हे युक्तिवाद तात्काळ स्वीकारले नाहीत। दुसरीकडे बंधू खरातचा ताबा आता सिन्नर पोलिसांनी घेतला। जगदंबा पतसंस्थेतल्या गैरव्यवहार प्रकरणी सिन्नर पोलिसांनी ताबा घेतलाय। आता उद्या खरातला सिन्नर न्यायालयात हजर केलं जाणार आहे। सिन्नर इथे दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी खरातचा ताबा मिळावा म्हणून कोर्टाकडे अर्ज केलाय। कोर्टाने सिन्नर पोलिसांना ताबा घेण्याची परवानगी दिली आहे। आता बातमी सांगलीमधून। जत तालुक्यामध्ये एक धक्कादायक